साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जो काही पंकज त्याचबरोबर इकडे रिया आणि आजी ह्या तिघांनी बॅगा भरून निघालेले असतात। तेवढ्यातच तिथे आता निरूपा येते आणि निरूपा आल्यावर म्हणत असते, काय करताय हे तुम्ही? नका ना जाऊ मला सोडून। अरे आपण सगळेजण इथे गुण्या गोविंदाने एकत्र राहूया ना। हे बघा असं अजिबात करू नका। हे सगळं आता इकडे ती बोलत असते तेव्हा रिया तिला म्हणत असते, नाही आई, आता मला इथे नाही थांबता येणार, कारण मी सकाळीच डॅडशी सुद्धा बोलले। डॅडने सांगितलं जर तुझं तिकडे जाऊन करिअर होत असेल तर ही गोष्ट चांगलीच आहे, मग तू तिकडे बिंदास्त जा। आणि तुम्ही माझे जे काही व्हिडिओ त्याचबरोबर मूव्ही वगैरे हे सगळं आहे ना तर तुम्ही पाहत जा बरं का। आणि तेव्हा आजी तिला म्हणत असतात, आणि हो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इकडे तू आता देवाला दिवासुद्धा लाव बरं का, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं। त्याचबरोबर आपण पाहतो की त्यामुळे मी तिकडे जाणारच आहे। त्यावर इकडे आता निरूपा सत्याकडे आलेली असते आणि सत्याला म्हणत असते, हे सत्या असं काय करतोयस? हे बघ तू तरी जाऊ नकोस ना रे सोडून, ऐक ना माझं। अरे तू जर गेलास तर माझे इथे कोण आहे? तेव्हा आता सत्या म्हणत असतो, अगं निरूपा असं काय करायला लागलेली आहेस? आता जावं तर लागणारच आहे ना, कारण हे बघ तिकडे गेल्यानंतर खूप पैसा आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत। तेव्हा आता इकडे सुधाकर सुद्धा असतात आणि सुधाकरला सुद्धा इकडे निरूपा म्हणत असते, अहो तुम्ही तरी ऐका ना जरा। तेव्हा सुधाकर म्हणत असतात, अगं काय करतेस? हे बघ असं करू नकोस, कारण तुला माहिती ना मी तिकडे का चाललेलो आहे? तुलाच तुझ्या मुलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं ना, मग तुला परीने आपल्या मुलांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करावी अशी इच्छा होती ना, मग त्याकरिताच मी चाललेलो आहे की नाही? मग इकडे तू उगाचच नाही त्या गोष्टी बोलू नकोस बरं निरूपा, जरा शांत बस बरं। तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, नाही नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मी परीकडे जाते आणि परीकडे गेल्यानंतर तिला सांगते की नाही नाही तू माझ्या पोराबाळांना इकडे घेऊन जाऊ नकोस म्हणून। असं म्हणून आता धावतच ती परीकडे जाते आणि तेव्हा परी फोनवरती बोलत असते। आता गेल्याबरोबर ती म्हणत असते, ऐका ना परी मॅडम, ऐका ना, तुम्ही माझ्या ह्या फॅमिलीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका ना प्लीज, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना। तेव्हा परी म्हणत असते, नाही आता त्या सगळ्या गोष्टींना फार उशीर झालाय, तुम्हाला नाही इथे मला थांबवता येणार, कारण आता मला निघायची वेळ झालेली आहे, आम्हाला जावंच लागणार आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तेव्हा लगेच आता निरूपा कपाटातले प्रॉपर्टीचे पेपर काढते आणि म्हणत असते, हे बघा हे माझ्या घराचे पेपर आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही हे सगळे जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते सगळे प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला घ्या, आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझ्या इकडे सर्व फॅमिलीला तुम्ही घेऊन जाऊ नका। मी सगळी प्रॉपर्टी इथे तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, काही झालं तरी ही सर्व प्रॉपर्टी इथे तुम्ही घ्या। आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं निरूपा हे बघ तू वेडी आहेस का? मला ह्या सर्व प्रॉपर्टीची आणि ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात गरज नाही आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे, खूप सारा पैसा आहे, मग मला ह्या प्रॉपर्टीची काय आणि कशामुळे गरज आहे? उलट तुला सांगू का, माझ्याकडे फक्त ही सोन्यासारखी माणसं नाही आहेत, मला हे सुधाकरचं प्रेम हवं आहे। त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी मुलं मला भरभरून प्रेम देतील, तर ते प्रेमसुद्धा मला हवं आहे, मला आणखी काय हवंय यापेक्षा मला काहीच नकोय, असं इकडे ती बोलत असते। तेव्हा चला बरं सर्वजण उशीर झालेला आहे, तेव्हा सगळेजणच बाहेर आलेले असतात आणि सगळेजण निघालेले असतात। तेव्हा निरूपा धावतच जाते आणि धावतच जाऊन दरवाजापाशी उभी राहते। दरवाजापाशी जाऊन उभी राहिल्यानंतर दरवाजापाशी म्हणत असते, नाही नाही मी तुम्हा लोकांना कोणालाही इथून कुठेच जाऊ देणार नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही लोक इथेच राहणार आहात, मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार। हे बघा तुम्ही असं नका करू, काही जरी झालं ना तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे तुम्ही जर मला सोडून गेलात तर मी एकटी इथे कशी राहणार आहे आणि काय करणार आहे? हे बघा तुम्ही मला असे सोडून जाऊ नका ना, हे घर मला खायला उठेल। आणि ऐका ना, अहो तुम्ही तरी ऐका ना, हे बघा असं काय करताय? मला एकटीला इथे तुम्ही असं अशा पद्धतीने सोडून जाणार आहात का? नका, हे सगळं काही असं अजिबात करू नका, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना। निरूपा असं काय करतेस? हे बघ तुला तर ह्या सर्व गोष्टी हव्या होत्या ना, म्हणजे तुलाच इकडे
परीची इन्व्हेस्टमेंट हवी होती, त्याचबरोबर तुला तुझ्या मुलांनी मोठं झालेलं, तुला श्रीमंती, ह्या सर्व गोष्टी तुलाच हव्या होत्या ना. मग तू आत्ता असं का बरं बोलत आहेस? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू आता इथे बोलू नकोस, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तू तुझ्या इच्छेखातरच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना. मग तुझ्या इच्छेखातर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, तर आता त्यात काय एवढं वेगळं आहे? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, नाही, हे बघा, मला हे सगळं काहीच नकोय, मी हे सगळं माघारी घेते. हे बघा, मी इकडे त्यांना सगळं काही सांगायला तयार आहे. ऐका ना, हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही अजिबात श्रीमंत वगैरे आम्ही अजिबातच नाही आहोत. आम्ही एकदमच गरीब आहोत. आमच्याकडे पैसा आणि ह्या सगळ्या काही गोष्टी अजिबातच नाही आहेत, असं आता इकडे ती बोलू लागते. त्यावर लगेच आता इकडे जो रवी आहे तो म्हणत असतो, अगं मॉम, असं काय करतेस? हे बघ, आता आमचं जाण्याचं ठरलं आहे ना, आणि प्लीज तू ह्या गोष्टी आता सांगू नकोस ना. आता इकडे तिने तर हे सगळं काही सांगून बसलेली असते, पण ह्या सर्व गोष्टी सांगून सुद्धा इकडे आता जी काही आपली इथे परी आहे, ती परी मात्र ह्या सर्व काही गोष्टी मान्य करायला तयारच नसते. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, नेमकं काय चाललेलं आहे तुमचं? तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हे बघ निरूपा, आता त्या सर्व गोष्टींना फार उशीर झालाय. हे बघ, तू त्या गोष्टींचा एवढा विचार करत बसू नकोस, कारण तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, कारण आता आमची जाण्याची वेळ आलेली आहे आणि आता आम्हाला तू जाऊ देस, कारण आम्ही इथे नाही राहू शकत, आम्ही इकडे नाही थांबू शकत, असं सुद्धा आता इकडे ते बोलतात. तेव्हा आता इकडे ज्या काही आजी आहेत त्यासुद्धा म्हणत असतात, अगं निरूपा, तुलाच तुझ्या पोरांना इथे मोठं झालेलं पाहायचं होतं, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घराची काळजी घे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराकडे व्यवस्थित लक्ष दे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे एक गोष्ट लक्षात ठेव, की इकडे देवाला दिवासुद्धा लाव. आणि त्याचबरोबर इकडे एक गोष्ट ती आता बोलत असते, काही जरी झालं तरी इकडे आम्ही आता परत येणार नाही आहोत, असं म्हणून आता ती लोक हळूहळू तिथून निघालेली असतात. इकडे निरूपा म्हणत असते, नाही, तुम्ही मला सोडून जाऊ नका, तुम्ही माझं ऐकून घ्या ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना. ह्या सगळ्या काही गोष्टी आता इकडे ती लोक बोलत असतात. त्यावर आता इकडे निरूपा एकटीच घरामध्ये राहिलेली असते. एकटी घरामध्ये राहिल्यानंतर ती अक्षरशः कोलमडलेली असते, आणि कोलमडल्यानंतर घरात आल्यानंतर घरामध्ये तिला फार जास्त सगळं काही खायला उठत असतं. आता काय करावं, कोणाला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या हे तर तिला अजिबात समजत नसतं. कोणाकडे जाऊ, कोणाला ह्या सर्व गोष्टी सांगू, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. आणि त्याच वेळेला किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर मीरा तिला आठवत असते. मीरा किचनमध्ये वावरायची, त्याचबरोबर इथे ती सगळं काही स्वतःहून सर्व गोष्टी करायची. ह्या सगळ्या गोष्टी आज इकडे तिला आठवू लागलेल्या असतात. त्याचबरोबर मुलांबरोबर घालवलेला वेळ, सुधाकरबरोबर घालवलेला तो वेळ, हे सगळं सगळं काही आज तिला इथे आठवू लागलेलं असतं. आणि आठवत असताना रडायलासुद्धा येत असतं, कारण एकटीच पडलेली असते, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात. त्यानंतर एकटीच बिचारी बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या सर्व गोष्टी आठवत असतात. सोबतच आता इकडे त्या दिवशी सत्याला घातलेले तिने ते कपडे, त्याचबरोबर सुधाकरला केलेलं तयार, हे सगळं सगळं काही आज तिला आठवू लागलेलं असतं. आज मी एकटी पडले, आज सगळेजण मला अशा पद्धतीने सोडून जातील, ही मात्र गोष्ट मला अजिबातच मान्य नव्हती, आणि मला ती इथे बघायची सुद्धा नव्हती. पण आज सगळेजण का का आणि कशामुळे मला सोडून गेले आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण इथे बघतो की काय हे कशा पद्धतीने हे सगळं काही होतंय. आणि त्याचबरोबर हातामध्ये असलेला जो काही फोटो आहे, तो फोटोसुद्धा ती आता इथे घेत असते. त्याचबरोबर इकडे ते मजा मस्ती केलेले ते दिवस, मुलांसोबत केलेली ती सर्व काही इथे मस्ती, आणि हे सगळं काही इथे होत असताना मी आज कशी एकटी पडलेली आहे. नाही नाही नाही, मला हे सगळं सहन होत नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला एकटीला राहायचं नाही आहे, असा विचार आता इकडे निरूपाच्या मनामध्ये स्पष्टपणे येत असतो. मी काय करू,
काय करू म्हणजे हे सगळं काही व्यवस्थित होईल, कोणाला सांगू ह्या सर्व काही गोष्टी, असा इकडे ती आता विचार करून अक्षरशः रडायला लागलेली असते. तेव्हा रडत असताना आपण पाहतो की इकडे ते निरुपासमोरच चहाची कपबशी आलेली असते. आता निरुपासमोर चहाची कपबशी आल्यानंतर मीरा म्हणत असते, घ्या सासूबाई हा चहा पिऊन घ्या. तेवढ्यातच निरुपा आता तिच्याकडे पाहते आणि निरुपाला वाटत असतं हा सगळा भास आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, असं कसं होईल? सगळेजण तर मला आज सोडून गेले आहेत आणि सगळेजण मला सोडून गेल्यानंतर आता माझ्यासाठी चहा कशाला आणि कोण घेऊन येते? नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्यासाठी कोणीही इथे चहा वगैरे अजिबात घेऊन येणार नाहीये, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे मीरा म्हणत असते, घ्या सासूबाई, चांगला आलं घालून तुमच्यासाठी चहा बनवलेला आहे. असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा इकडे आता लगेचच आजीसुद्धा आलेले असतात. घरातील एक एक जण सगळेजण आलेले असतात आणि तेव्हा इकडे आता निरुपा पुन्हा रडायला लागते आणि म्हणत असते, नाही, सगळेजण तर मला सोडून गेले आहेत. मग सगळेजण सोडून गेले तर मग माझ्यासमोर कशाला कोण असणार आहे? नाही नाही, माझ्यासमोर कोणच नाही आहे, असा विचार ती करते. तेवढ्यातच बाहेरून सुधाकरचा आवाज येतो आणि सुधाकरचा आवाज आल्यानंतर सुधाकर म्हणत असतात, अगं काय गं निरुपा, पेना, सुनेने चांगला आलं घालून गरमागरम चहा बनवून दिलेला आहे, तो तू पेणार नाही आहेस का? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यावर निरुपाचं लक्ष उभा असलेल्या सुधाकरकडे जातं आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते, म्हणजे तुम्ही लोक सगळेजण आलेला आहात का? म्हणजे हे मला पडलेलं स्वप्न नाही आहे का? असा इकडे आता ती विचार करते. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हो गं निरुपा, आम्ही सगळेजण आलेलो आहोत. हे तुला स्वप्न नाही आहे पडलं, आम्ही खरंच आलेलो आहोत आणि तुला सोडून आम्ही कसं काय जाणार बरं? तुला एकटीला सोडून तर आम्ही कुठेही जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे सुधाकरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा पुन्हा एकदा निरुपा रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, खरं सांगताय का तुम्ही हे सर्व? म्हणजे तुम्ही लोक खरंच मला सोडून गेले नव्हते का? तेव्हा इकडे आता सत्या म्हणत असतो, नाही गं निरुपा, तुला सोडून आम्ही कसं काय जाऊ? आम्ही फक्त तुला इकडे सोडून जाण्याचं नाटक करत होतो. म्हणजे नाटक करत होता म्हणजे? हो, कारण आम्ही तुला सोडून जाणं शक्य तरी आहे का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही काही बॅगा वगैरे हे अजिबात भरून घेऊन गेलो नव्हतो. तुला विश्वास बसणार नाही का? तेव्हा निरुपा म्हणत असते, नाही, मला तुमच्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, विश्वास नाही आहे? थांब, तुला दाखवतो. असं म्हणून आता इकडे जो सत्या आहे तो बॅगा उघडून दाखवायला लागतो. तेवढ्यातच आता इकडे जे काही सुधाकर आहे ते समोर येतात आणि रडणाऱ्या निरुपाला शांत करत असतात. ते म्हणत असतात, हे बघ निरुपा, शांत बस, रडू नकोस. तेव्हा निरुपा रडायला लागते आणि म्हणत असते, नाही, रडू नको कशी, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे होत आहेत. माझ्यामुळे, माझ्या हव्यासापोटी. त्याचबरोबर मी अशा पद्धतीने वागले ना, त्यामुळे हे सगळं काही होतंय. मला माफ करा, मी चुकले. त्यावर सुधाकर म्हणत असतात, शांत बस. असं म्हटल्याबरोबर आता इकडे तुला आम्ही सोडून कसं काय जाऊ शकतो? असं सुधाकर म्हणतात आणि तेव्हा लगेच आता इकडे ती त्यांना घट्ट मिठी मारते आणि रडायला लागलेली असते. म्हणत असते, मला माफ करा, माझं खरंच चुकलं. मी अशा पद्धतीने इथे वागायला नको होतं. खरंच माझं चुकलं, मला माफ करा. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अगं तुझं चुकलं आहे, हे आम्हाला माहिती आहे आणि तुझं चुकलं, तुझी चूक तुला दाखवायची होती, म्हणूनच आम्ही हे सगळं काही इथे केलेलं आहे ना. आता इकडे निरुपा म्हणत असते, हे सगळं तुम्ही केलेलं आहे म्हणजे मला नाही समजलं. त्यावर लगेच आता इकडे सुधाकर म्हणत असतात, कारण हे बघ, आम्ही इथे घर सोडून गेलोच नव्हतो. आम्ही फक्त घर सोडून जाण्याचं नाटक करत होतो. आम्ही कुठेही गेलो नव्हतो. काय काय सांगताय काय? हो, आम्ही कसं कुठे जाणार? तेव्हा सत्या म्हणत असतो, हो, आम्ही कुठेही गेलो नव्हतो. कारण तुला एक गोष्ट सांगू का निरुपा, आम्ही घर सोडून कसं काय जाणार बरं? आणि ते पण तुला सोडून. अगं आम्ही तुला इथे काही गोष्टी समजाव्या म्हणून फक्त आणि फक्त हे इथे नाटक केलं होतं, बस. याच्या पलीकडे काहीच नाही गं निरुपा, असं सुद्धा आता इकडे सत्या बोलू लागतो. आता सत्याने हे सगळं काही बोलल्यानंतर निरुपा म्हणत असते, नाही, माझा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबातच विश्वास नाही आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं हो निरुपा, मी तुला खरंच सांगतोय, आम्ही फक्त घरच सोडून गेलो होतो, तुला सोडून कुठेही गेलो नव्हतो. तेव्हा इकडे आता निरुपा त्यांच्यासमोर हात जोडत असते आणि हात जोडून अक्षरशः सर्वांची माफी मागत असते. ती म्हणत असते, मला माफ करा,
खरं तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासोबत फार चुकीची वागले. मी असं वागायला नको होतं. मला खरंच माफ करा. कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी आतापर्यंत खूप हावहाव करत होते आणि हावहाव करत असताना इथे ह्या सगळ्या काही गोष्टी माझ्यामुळे अशा झालेल्या आहेत. मला माफ करा. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो, हे बघ निरुपा, आता झाल्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस. जे झालं ते सोडून दे. तेव्हा आता इकडे निरुपा म्हणत असते, कसं सोडून देऊ? मी खरंच खूप चुकीची वागले. तेव्हा सत्या म्हणतो, अगं असू देत ना, तुला बघायचं आहे ना, तर हे बघ मी काय केलेलं आहे खरं सांगतोय. कारण हे बघ, इथे आता जी काही बॅग आहे ना, ती बॅगसुद्धा इथे पूर्ण रिकामीच आहे. तुला विश्वास बसणार नाही का? तेव्हा निरुपा म्हणत असते, हो का? दाखव ना. तेव्हा सर्वजण आपापल्या बॅगा ज्या आहेत ना, त्या बॅगा इथे आता ओपन करून दाखवायला लागतात आणि ओपन करून दाखवत असताना लगेचच आता सगळेजण आपापल्या बॅगा ओपन करतात आणि दाखवत असतात. तेव्हा इकडे सत्या त्याची बॅग ओपन करून दाखवतो. त्याचबरोबर इकडे श्रीकांत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता रवी रियाची सुद्धा बॅग तो इथे ओपन करून दाखवतो. रवी रियाची सुद्धा बॅग ओपन करून दाखवल्यानंतर इकडे आता निरुपाला फारच जास्त आनंद झालेला असतो. ती विचार करू लागते, म्हणजे खरंच तुम्ही इथे मला सोडून गेला नव्हतात का? तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही ग निरुपा, तुला सोडून जाऊ कसं बरं आम्ही? शक्य तरी आहे का तुला सोडून जाणं? तुला सोडून आम्ही कुठेही गेलो नव्हतो. आम्ही तर फक्त आणि फक्त इथेच होतो. तुझी मजा आणि मस्ती आणि त्याचबरोबर गंमत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फक्त पाहत होतो. आम्ही तुला सोडून जाणं शक्य तरी आहे का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचसोबत हे सर्व काही बोलत असताना आता इकडे जो काही सत्य आहे, सत्याला मात्र फारच जास्त भरून आलेलं असतं. आज कितीतरी दिवसाने इथे आता हे सगळं काही प्रेम आणि ह्या सर्व गोष्टी त्याला सुद्धा इथे पाहता आलेल्या असतात, अनुभवता आलेल्या असतात. आणि हे सगळं काही होत असताना आता इकडे बॅग राहिलेली असते, ती म्हणजे देविका आणि पंकजची. इकडे सत्या म्हणत असतो, बघ तुझ्या बबड्याची आणि बबडीची सुद्धा बॅग मी इथे ओपन करून दाखवतो. तेव्हा मुद्दाम आता इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, अरे सत्या राहू दे ना, आता ती बॅग ओपन करून दाखवायची काय गरज आहे? नको दाखवू, राहू दे. तेव्हा आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, असं कसं? आता आमच्या बॅगामध्ये तर काहीच नाही. ही गोष्ट निरुपाला समजली ना, मग त्याला ही सुद्धा गोष्ट तिला समजू दे ना, की तुझ्यासुद्धा बॅगेमध्ये काहीच नाही आहे म्हणून. असं म्हणून आता तो इकडे पंकज आणि देविकाची सुद्धा बॅग ओपन करायला घेतो. आता ती बॅग ओपन करायला घेतल्यानंतर पंकजची बॅग गच्च भरलेली असते. कारण त्याने बरोबर इकडे पॅकिंग केलेलं असतं आणि त्याला इकडे पैशासाठी सोडूनच जायचं असतं, असा विचार तो इकडे करत असतो. तेव्हा मीरा म्हणत असते, म्हणजे तुम्ही इकडे बॅग भरली होती आणि तुम्ही बॅग भरून निघाले सुद्धा होते का? असा मीराचा हा जो काही प्रश्न आहे. तेव्हा इकडे आता निरुपा पंकजवर ओरडते आणि म्हणत असते, मूर्ख आहेस का तू? तुझी एवढी हिंमत कशी काय झाली? काय चाललंय काय तुझं? तू डोक्यावर पडला आहेस का? तू अशा पद्धतीने बॅग भरून इथे मला सोडून निघाला होतास. काय करतोयस तू हे पंकज? काय करतोयस? असं कसं वागू शकतोयस तू? काय चाललंय तुझं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आता पंकज म्हणत असतो, माफ कर ना मला, आता चुकलं माझं. त्यावर ती म्हणत असते, कसं माफ करणार आहे? कशा पद्धतीने तुझी चूक झाली आणि तुझी चूक झाली तर असं कसं बोलू शकतोस तू? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर इकडे आता सुधाकर म्हणत असतात, बघितलंस निरुपा, अगं ह्या पंकजसाठी एवढं सगळं काही तू करायला जातेस. ह्या पंकजला एवढं सगळं काही तुला असं वाटतं का की हे सगळं नीट व्हावं, व्यवस्थित व्हावं? पण ह्या पंकजला तुझी थोडी तरी काळजी आहे का? नाही. तो तर तुला कधी सोडून जाण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे. मग तरीसुद्धा तू अशी कशी ह्याचा विचार करतेस? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत इकडे आता तेवढ्यातच परी दारावर आलेली असते. परीला पाहता क्षणी निरुपा तिच्याकडे पाहतेच. आता परी म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि परी म्हणत असते, अगं निरुपा, खरं तर हे सगळं काही तुझंच आहे आणि तुझ्याच गोष्टी तुलाच आहेत. खरं तर तू खरी श्रीमंती आहेस. खरी श्रीमंती तुझ्याकडे आहे. कारण तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पैसा ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात ग बाळा. खरी श्रीमंती तर ती आहे, जी श्रीमंती खरी आहे ती म्हणजे ही सोन्यासारखी माणसं. आणि ही सोन्यासारखी माणसं आहेत ना, तोपर्यंत सगळं काही तुझं आहे आणि त्या सोन्यासारख्या माणसांना तू जप. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर हे सगळं काही इथे होत असताना आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता
निरूपाला तिची चूक समजलेली असते. आता निरूपाला तिची चूक समजल्यानंतर इकडे निरूपा अक्षरशः रडायला लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहूनही रंजक असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे पाहत आहोत की आता इकडे सुधाकरने त्यांच्याकडे असलेले जे काही पैसे आहेत, त्या पैशामधील काही पैसे म्हणजे प्रत्येकी 5-5 लाख रुपये इथे आता प्रत्येक मुलाला दिलेले असतात. आणि प्रत्येक मुलाला 5-5 लाख रुपये दिल्यानंतर इकडे आता सत्या मीरा खूप खुश असतात. आता हे बापाची पहिली कमाई होती आणि ती पहिली कमाई आपल्याला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, बघितलंस का, इकडे हे 5 लाख रुपये आपल्याला मिळाले आहेत. तेव्हा देविका म्हणत असते, आता ह्या 5 लाख रुपयाचं काय करायचं. तेव्हा पंकज म्हणत असतो, ह्या 5 लाख रुपयाची एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या 5 लाख रुपयाचे मी एक गोष्ट करणार आहे, ती की सर्वांसमोर बोलून गेलोय. 5 लाख रुपयाचे मी 7 लाख रुपये, ह्या 5 लाख रुपयाचे मी इथे 7 लाख रुपये करून दाखवेल, असं चॅलेंज मी तिथे देऊन आलो आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र इकडे जी काही देविका आहे ती तर डोक्यावर हातच मारून घेते की आता ह्या 5 लाखाचे 7 लाख कसे करायचे आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा साधी